मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीचा फोन करून प्रसाद लाड यांना पुन्हा आंतरवली सराटीकडे धाव घ्यायला सांगितले आहे। ते आंतरवलीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। एकंदरीतच मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केले आहे। जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केला, पण जरांगे मागे हटले नाहीत। विखे पाटील यांनी मागण्यांचा मसुदाही जरांगेंना दिला, पण जरांगे यांनी त्यावर संध्याकाळी निर्णय घेणार असल्याचे सांगून उपोषण सुरूच ठेवले। त्यामुळे सरकार अधिकच टेन्शनमध्ये आले आहे। आमदार प्रसाद लाड हे काल जरांगेंना भेटले। आज ते मुंबईला निघाले होते। ते शिर्डीपर्यंत आल्यावर त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला, आदेश मिळाले आणि लाड तात्काळ माघारी फिरले। जरांगेंच्या भेटीला आंतरवली निघाले आहेत। या साऱ्या घडामोडीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद लाड हे शिर्डी येथील दर्शन उरकून मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागले होते। मात्र प्रवासात असतानाच त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी तातडीने निर्णय बदलला। मुंबईकडे जाणारी गाडी पुन्हा आंतरवली सराटीच्या दिशेने वळवली। मुख्यमंत्र्यांच्या अनपेक्षित फोनमुळे आणि लाड यांच्या अचानक माघारी फिरण्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे। विशेष म्हणजे प्रसाद लाड हे आंतरवली सराटीकडे रवाना होण्यापूर्वीच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। विखे पाटलांच्या या महत्त्वपूर्ण भेटीनंतर लगेचच प्रसाद लाड हे देखील जरांगे यांच्या भेटीसाठी पुन्हा रवाना झाले। सरकारच्या पातळीवर या प्रश्नावर काहीतरी मोठी आणि तातडीची तडजोड किंवा चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। सरकारकडून जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे या सर्व घडामोडीवरून दिसून येत आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। कुणबी प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारने अधिकृत सूचना देणार आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। 58 लाख नोंदी सापडल्या, कुणबी प्रमाणपत्र द्या, दिले असेल तर व्हॅलिडिटी देणार आहे। ज्या अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिले नाही त्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। जात पडताळणीचा आढावा प्रत्येक 15 दिवसांनी घेणार आहात का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे। स्वतंत्र मराठा मंत्रालय 1 महिना मागितला तरी अद्याप पूर्ण झालेला नाही। बलिदान दिलेल्या 15 दिवसात त्या आंदोलकांना पैसे देणार होता, त्याचे काय झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। अनेक प्रश्नांचा काहूर मनोज जरांगे पाटील यांनी मांडला असून सरकारच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। 2 सप्टेंबर 2025च्या हैदराबाद गॅजेट शासन आदेशाच्या मूळ शब्दरचनेत शब्दछळ करून मराठी पात्र होऊन प्रमाणपत्र मिळवावी अशी सुटसुटीत कार्यप्रणाली जाहीर करण्यात अपयशी ठरलेले आणि म्हणूनच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणारच नाहीत अशी शब्द कार्यपती रचना करून मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषण आंदोलन आणि तमाम मराठा समाजाची जी फसवणूक मराठा आरक्षण विधेयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे, त्याविरोधात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असे ठामपणे आंदोलनाच्या वतीने सांगितले जात आहे। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक न्याय्य मागण्यांच्या श्री विखे पाटील ज्या पद्धतीने बासनात गुण ठेवून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते अतिशय असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करत आहेत, तसेच मराठ्यांना आरक्षण दिले असे धांदत खोटे सांगून नाहक मराठा ओबीसी असा वाद वाढवत आहेत। म्हणून श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे, नसता राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी अशी आग्रही मागणी आम्ही करत असून सदर हैदराबाद गॅजेटचा शासन आदेश हा वांज असून तो जमणारच नाही हेच तर आम्ही अभ्यासाने पहिल्या दिवसामध्ये सांगत होतो आणि ते सत्य होते आहे, हे आता सिद्ध झाले आहे, असा इशारा डॉक्टर संजय लाखे पाटील, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाज महाराष्ट्र यांनी दिला आहे। या एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।